कोरोनासारखी महामारी आलेली असताना राजेश भैया टोपे यांनी जे योगदान या महाराष्ट्रात दिले ते जगाने त्याची दखल घेतलेली आहे। ते एक संवेदनशील नेते आहेत, एक धुरंधर राजकारणी आहेत, एक शांत स्वभावाचे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत। कधीही रागावणं नाही, कधीही चिडणं नाही। मात्र आरोग्यमंत्री म्हणून राजेश भैयांचं कार्य हे कधीही महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात चंद्रसूर्य गेल्यानंतर सुद्धा ज्यांचं कार्य अधोरेखित राहील ते कार्य राजेश टोपे साहेबांनी केलं। मग महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांना दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं। प्रसंग पडला तर माझ्यावर संकट ओढावलं तरी चालेल, पण मी जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, ही जी उदात्त भूमिका होती तीच खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक आहे। दुसरीकडे भोंगे आणि हनुमान चालिसाच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांनी राजेश भैया टोपेंचा आदर्श घ्यावा आणि आपल्या जीवनात जे भारतीय संविधानाला अपेक्षित समरसता आहे किंवा जो समताभाव आहे हा जोपासण्याचं प्रामाणिक काम किंवा देवाचं कार्य जे कारंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि राजेश भैया तेथेची जाणावा असं मला म्हणावं वाटेल। त्यामुळे हे जे ईश्वरीय कार्य आहे हे करण्याचं प्रामाणिक काम हे राजेश भैयांनी केलं। इतका उंचीचा नेता किती सामान्य माणसामध्ये मिसळून किती तत्परतेनं कार्य करतो हे मी स्वतः पाहिलेलं आहे। म्हणून त्यांना मला माहीत आहे की हे औटघटकेचं सरकार आहे, पण आगामी काळात महाराष्ट्र राज्यात त्यांनी परत ही आरोग्याची सेवा स्वीकारावी आणि जनतेचं कल्याण करण्यासाठी सदैव तत्पर असावं।